शुभमंगल सावधान. पोलीस ठाण्याच्या दारातच वाजली सनई. पोलिसांनी लावलं प्रेमयुवकांचं लग्न. लातूरमध्ये पोलीस ठाण्याच्या दारातच सनई वाजली आहे. चक्क पोलिसांनीच प्रेमयुवकांचं लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. लातूर शहरातील रामगिरीनगर येथून पळून गेलेल्या तरुणीचं तिच्या प्रियकरासोबत लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्याच्या दारातच लग्न लावून देण्यात आलं आहे. या तरुणीचं वय 20 तर तिच्या प्रियकराचं वय 22 वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लातूर पोलिसांनी लावलेल्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. कारण पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलवत त्यांच्या संमतीने पोलीस ठाण्याच्या दारातच 14 मे रोजी या प्रेमयुवकांचं लग्न लावलं आहे. या अनोख्या लग्नाची शहरात मोठी चर्चा सुरू आहे. नमस्कार, मी रेवा इंगळे आणि आपण पाहत आहात जनसबूत न्यूज. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी एक विनंती, तुम्ही जर आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच आमची नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. लातूर शहरातील स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याअंतर्गत रामगिरीनगर आहे. स्नेहल लाला कांबळे नावाची तरुणी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी 30 एप्रिल रोजी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी पोलीस या तरुणीचा शोध घेत होते. त्यानंतर तपास करत पोलीस हेड कॉन्स्टेबल RD जाधव यांनी या तरुणीस ताब्यात घेतलं. त्यावेळी ती तिला आवडणाऱ्या तरुणासोबत असल्याचं त्यांना आढळलं. या दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर पोलिसांनी या तरुणीचा पालकांशी संपर्क साधला. त्यांनी तिच्या आई-वडिलांना समक्ष लग्नाच्या विचारपूस केली. यावेळी मुलीच्या घरच्यांनी लग्नाला संमती दर्शवली. मात्र त्यांनी हे लग्न पोलीस ठाण्यात पोलिसांसमक्ष पार पडावं असा आग्रह धरला. मुलगी आणि मुलाच्या मामाच्या विनंतीवरून हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पोलीस ठाण्याच्या दारातच पार पडला. यामुळे मुलीच्या मामाने मणी, मंगळसूत्र, जोडवे, पैंजण, नवीन कपडे, साडी, फुलांचे हार आणले होते. मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत उपस्थित नातेवाईकांच्या साक्षीने हा लग्न सोहळा पार पडला. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल GR यादव, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मुलाचे मामा, मुलीचे मामा यांची प्रमुख उपस्थिती होती.